आज आपण बनवणार आहे पावभाजी. त्यासाठी मी हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. गाजर, बीट, दुधी भोपळा, टोमॅटो, बटाटा, शिमला मिर्च, फ्लॉवर आणि थोडासा काशीफळ भोपळा. सगळ्या गोष्टी मी बारीक बारीक चिरून घेत आहे. शिमला मिर्च अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. शिमला मिर्चमुळे पावभाजीला छान चव येते. त्यामुळे शिमला मिर्च अवश्य टाकायची, ती स्किप करायची नाही. त्यानंतर टोमॅटो पण असं बारीक बारीक चिरून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. टोमॅटोमुळे पावभाजीला छानपैकी कलर येतो, त्यामुळे टोमॅटो नक्की टाका. इकडे मी फ्लॉवर एका पातेल्यात घेऊन पाणी टाकून उकळून घेतलं आहे, जेणेकरून त्याच्यातले पेस्टिसाइड्स असतील ते निघून जातील. हा दुधी भोपळा मी साल काढून घेतलेला आहे. आता तोही मी बारीक बारीक चिरून घेते. दुधी भोपळ्यानेही भाजीला छान चव येते. काशीफळ भोपळाही मी चिरून घेतलेला आहे, तो रेकॉर्ड करायचा राहिला. बटाटा पण साल काढून घेतला, त्याची पण आता बारीक बारीक फोडी करून घेते. बीट पण साल काढून घेतलेला आहे. बीटामुळे पावभाजीला कलर अत्यंत सुरेख येतो. बीट नक्की वापरून बघा, खूप छान कलर येतो बीटामुळे पावभाजीला. चला तर मग आपल्या अशा प्रकारे सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. भोपळाही मी पाण्यातनं पाणी काढून टाकलेलं आहे. आता मी कुकर लावायला घेते. तर कुकर जेणेकरून त्याचा कलर चांगला राहतो. तर अशा प्रकारे आता मी कुकर लावून थोडंसं मीठ पण टाकते आणि अर्धा ग्लास पाणी टाकले. आता ह्याच्यात 3 शिट्ट्या मी काढून घेते. मीठ जरूर टाकायचं ह्याच्यात शिजताना, त्यामुळे भाज्यांना छान चव लागते.
मिठामुळे. तरी भाजी माझी झालेली आहे शिजून. 3 शिट्ट्या घेतल्या मी त्याच्या. आता मी ह्याला स्मॅश करून घेते स्मॅशरने. हे बघा, माझी पावभाजी अशा प्रकारे छानपैकी स्मॅश झालेली आहे. आता ह्याची फोडणी करून घ्यायची. तर आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे लसूण, कांदा, कोथिंबीर आणि पावभाजी मसाला सुहानाचा मी घेते. तर तेल घेतलेलं आहे कढईत, गॅस ऑन केलेला आहे. तर मी ह्याच्यात जिरे टाकून घेते. जिरे छान तडतडले की आपण त्याच्यात लसूण टाकायचा. हळद टाकली. कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा त्याच्यामध्ये. कांदा लाल होईपर्यंत मी परतून घेतला. आता मी त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. आणि पावभाजी मसाला. इथे मी सुहानाचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. तुम्हाला जो ब्रँडचा आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. हे मी पाणी पावभाजीतलं काढलं होतं स्मॅश करायच्या आधी. ते पाणी मी ह्याच्यात टाकून घेते. पाणी काढल्यामुळे पावभाजी स्मॅश चांगल्या प्रकारे करता येते. त्यामुळे मी पावभाजी स्मॅश करायच्या आधी पाणी काढून घेते. हे बघा, इकडे मी पावभाजी स्मॅश करून टाकलेली आहे. ते आता मी चांगली मिक्स करून घेते माझ्या फोडणीमध्ये. बघा, कुठलाही कलर न वापरता किती छान कलर आलेला आहे माझ्या पावभाजीला. थोडंसं मीठ चवीनुसार वाढवलं मी त्याच्यात. आधीच मीठ टाकलं होतं. कोथिंबीर. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे माझ्या पावभाजीला. तुम्ही अशी पावभाजी नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसतेच आणि चव ही तेवढी सुंदर लागते. ओके, बाय.